नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवत आहे टॅमॅटो बटाट्याचा रस्सा. तर बघा, इथे हे मी असं पॅन ठेवलेलं आहे आणि ह्याला लागत आहे बटाटे. साधारण एक मोठा आणि दोन छोटे घेतले. जसं तुमच्या घरात माणसं किती असतील तसं. एक मोठा कांदा घ्यायचा आणि एक छान लाल सुटूक मोठा टॅमॅटो घ्यायचा. आणि इथे मी मिरची आणि आल्याची पेस्ट अशी वाटून ठेवलेली आहे, तीच घेतली आहे. आणि हळूहळू आपण घालता घालता पाहणारच आहोत काय काय घालायचं आहे ते. तर सर्वप्रथम आता मी इथे हा बोर्ड घेतला आहे. हा बघा, हा बोर्ड तुम्हाला दिसत असेल. तर सर्वप्रथम मी बटाटे स्वच्छ सोलून पाण्यात टाकून ठेवते. एक बोल मी असं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता हे बटाटे मी सोलते. बटाटे सोलायचं म्हणजे खूप छान हे माझ्याकडे यंत्र आहे, त्याने एक तुम्ही काढून घेतलं असं साल की छान हे सोललं जातं. थोडा हा खराब आहे म्हणून इथून असं काढून घेतला. बघा, आता ही सुरी घेते आणि ह्याचे असे साधारण जरा मोठे मोठेच तुकडे करते, म्हणजे ते पटकन शिजतात. आणि हे बघा, आता हा पण दुसरा पण बटाटा असा सोलून घेते. काही काही लोक हे बटाट्याची सालही ठेवतात, पण मी शक्यतो अशी भाजी जेव्हा करते टॅमॅटो बटाट्याचा रस्सा, तेव्हा मी हे बटाटे नाही टाकत ह्याच्यात. कारण का थोडंसं मला सालमध्ये खायला ते बरं नाही वाटत. घरात काय होतं, आम्ही दोघंच माणसं असल्याने बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले नाही जात. आणि जर ते नाही खाल्ले गेले तर ते कुसण्याची शक्यता असते, म्हणून मी जास्त आणतही नाही. बटाटे मोजकेच घेऊन येते. तर हा पण मला वाटतं कुठेतरी दाबल्यासारखा दिसतोय. बघू, इथून कापूनच बघते. बहुतेक हो, हा बघा, हा इथे खराबच झाला आहे बटाटा. अख्खाच खराब झालेला दिसतोय मला हा. तर मी तो काढूनच टाकते एवढा. आणि मग हा उरलेला सोलून घेते. बटाट्यांचं असंच असतं, जर तुम्ही आणून ठेवले तर ते संपत नाही, आणि जर आणले नाही तर मात्र आपल्याला आयत्या वेळेस बटाटा मिळत नाही. म्हणून आणावा हा लागतो. पण तो आणला की मात्र त्याची ही अशी दुर्दशा होते. हे बघा, तर आता हा किसलेला बटाटा मी टाकून देते.
आता काय करायचं, हा कांदा घेतलेला आहे, ह्याचं साल सोलून घेते आणि जर तुम्हाला आपला वेळ वाचवायचा असेल तर कांद्याची साल सोलून झाल्यावर तुम्ही काय करायचं, गॅस पेटवायचा आणि त्यावर तेल टाकायचं. थोडं त्या दिवशी बटाटे वडे केले, त्याचं तेल पडलेलं आहे म्हणून ते ह्या डब्यात भरून ठेवलं आहे, ते वापरत आहे. आता हे तेल तापेपर्यंत तुमचा कांदा छानपैकी कापून होतो. म्हणून मी ही अशी आयडिया करते की आपल्याला सगळं रेडीही मिळतं आणि आपला वेळही छान वाया न जाता कामी लागतो. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरा. हे बघा, असं आतून केलात ना, पण सांभाळून करा, हात कापण्याची शक्यता असते. मग त्याला असं ठेवूनही तुम्ही करू शकता. कांदा कसाही तुम्ही कापू शकता, बारीक बारीक बारीक. बघा, आता माझं इथे तेलही तापलेलं आहे. तर काही करायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यामध्ये हिंग, मोहरी, जिऱ्याची फोडणी करायची आहे. पण हिंग मी फोडणीत न टाकता कांद्यावर टाकत आहे. हा बघा, कांद्यावर टाकला. त्यानंतर आता ह्याच्यात मी जिरं टाकते. जिरं, हे बघा, जिरं छान फुललं म्हणून मी कांद्यावर टाकला आहे, कारण तो जळण्याची शक्यता असते म्हणून. आता मोहरी टाकते. मोहरी छान तडतडेल बघा. ही बघा, काय मस्त आवाज आला आहे त्याचा, एकदम अंगावर सुद्धा उडते आहे. आता तुम्ही हा कांदा टाका. कांदा टाकल्यावर मात्र तुम्ही छानपैकी त्याला सॉटे करून घ्या. थोडंसं गॅस बंद करून त्याच्यावर आपलं नेहमीचं जीवनाचं सार टाका. म्हणजे नमक 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 टाकलं की तुम्ही मग हा टॅमॅटो कापायला घ्या. ह्या टॅमॅटोच्या सुद्धा तुम्ही मोठ्या मोठ्या फोडी करायच्या, अगदी छोट्या नाही करायच्या, कारण आपण हे पाण्यावर शिजवणार आहोत. ह्याला आपल्याला काही बाहेर शिजवायचे नाही आहेत बटाटे असे, म्हणून मी ते पाण्यावर शिजवायचे म्हणून मोठे मोठे केले. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही हळद टाका. बघा, ही हळद टाका अर्धा चमचा. आणि तुमच्याकडे जो घरात मसाला असेल तो टाका. माझ्याकडे हा मालवणी मसाला आहे, खूप चविष्ट आहे. हा 1 चमचाभर टाकते. थोडेच बटाटे आहेत, जास्त नाही आहेत म्हणून. आणि मग त्यावर मी हे टॅमॅटो टाकत आहे. आणि मग आता हे मीठ, हळद, टॅमॅटो हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता काय करायचं ते तुम्हाला दाखवते. तर हे मी तुम्हाला इथे मगाशी मिरची आणि हळद हे जे सांगितलं होतं, मी ऑलरेडी हे करून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे. ते थोडंच टाकायचं आहे, कारण आपण मसालाही टाकला आहे. पण हिरव्या मिरचीची चव काही वेगळीच असते, म्हणून एक छोटंसं हिरवी मिरची टाकायची आणि जरासं आलं टाकायचं. हे बघा, आलंही मी इथे असं वाटून घेतलेलं आहे. हे जरासं आलं टाकायचं. झालं, एवढंच काम आहे याच्यात. आणि हे छानपैकी असं सोते करून घ्यायचं. नंतर काय करायचं, यामध्ये हे बटाटे टाकायचे पाण्यातून काढून.
हे बघा पाण्यातून काढून हे इथे टाकली आहे. आणि आता मात्र ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला घालायचे आहे, पण थंड पाणी न घालता याला गरम पाण्याची घालायची आहे. तर तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये हे पाणी 1 मिनिटासाठी ठेवू शकता. बघा आपली भाजी किती चटपट आणि झटपट होते ती, काहीही न करता. हे बघा तोपर्यंत हे बटाटे छान फ्राय झाले आणि हे पाणी सुंदर आपलं छान खमंग सुटलेलं आहे भाजीला. 2 मिनिटं राहिलेली आहे, तोपर्यंत हे तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता हे बघा हे पाणी खूप छान तापलेलं आहे, तर हे पाणी फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. आणि जर असं पाण्याला एकदा चव बघायची की हे बरोबर मीठ आहे की नाही. एकदम परफेक्ट आहे, काही घालायची गरज नाही आहे, छान चव आलेली आहे. तर आता मी हे झाकून ठेवते. झाकण कुठे गेलं? हे बघा मी झाकण याच्यावर ठेवते आणि 2 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. हे बघा आता 2 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. ही पहा कशी मस्त वाफ आलेली आहे आणि हे रस्सा बघा किती लाल सुटीत छान झालेला आहे. हा बघा दिसत असेल तुम्हाला. आणि आता हा बटाटा फक्त असा जरा हे बघा मस्त अगदी शिजलेला आहे बटाटा, काही शिजवायचीच गरज नाहीये. आणि हा मस्त असा एकदम परफेक्ट झालेला आहे, काही टाकायची गरज नाहीये. छान तिखट मस्त झालेला आहे. फक्त ह्याच्यावर मी आता ही धुवून अशी कोथिंबीर ठेवलेली आहे. ती मी काय करत आहे, ही बघा ही माझ्याकडे नवीन पद्धत आहे. तुम्हाला जर अवलंबायची असेल तर तुम्ही अवलंबू शकता. ही पद्धत ही खूप छान आहे, म्हणजे सुरीने कापण्यापेक्षा तुम्ही हे कात्रीनेही कापून घालू शकता. माझी कातर इथेच ठेवलेली असते. आणि हे बघा अगदी छान हा रस्सा असा रेडी झालेला आहे. हा बघा तुम्ही पाहू शकता किती त्याला छान कलर आलेला आहे. आणि हा आपला असा टॅमॅटो बटाट्याचा रस्सा सुंदर झणझणीत झालेला आहे. जर तुम्हाला असाच रस्सा बनवायचा असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असा रस्सा बनवून त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.